मानवी गरजा आणि अपेक्षा कधीच संपत नाहीत आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज असते। नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण कुलकर्णी, तुमचा आर्थिक सल्लागार आणि तुम्हा सर्वांचे नॉलेज सेंटरवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मी हा व्हिडिओ अशा लोकांसाठी बनवत आहे की जे आपल्या गरजा सतत वाढवतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी पैशांच्या मागे धावतात। मी विनंती करतो की त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि त्यातून बोध घ्यावा। जेव्हा आपण बाजारात फिरतो किंवा वेगवेगळ्या शॉपिंग वेबसाईटच्या प्लॅटफॉर्मवर जातो तेव्हा आपल्याला लक्षात येते की बाजारात खरेदी करण्यासाठी आणि वापरण्यासाठी सर्व गोष्टी उपलब्ध आहेत। अगदी दैनंदिन लागणाऱ्या वस्तू ते काही काळ वापरण्यायोग्य गोष्टी आपण पाहतो। जेव्हा सर्व वस्तू बाजारात उपलब्ध असतात तेव्हा आपण स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की आपल्याला खरोखरच सर्व गोष्टींची गरज आहे का, आणि त्या प्रश्नाच्या उत्तरानुसार आपण निर्णय घेणे आवश्यक आहे। एखादी विशिष्ट वस्तू विकत घ्यावी की नाही याबद्दल आपण संभ्रमात असल्यास त्या वस्तूची खरोखरच गरज आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी 15 दिवसांची प्रतीक्षा युक्ती वापरा। या 15 दिवसांच्या प्रतीक्षा कालावधीत तुम्हाला कळेल की तुम्हाला त्या गोष्टीची गरज आहे किंवा नाही। आवश्यक असल्यास खरेदी करा, अन्यथा सोडून द्या। दीर्घकालीन आर्थिक यशासाठी तुम्हाला तुमच्या गरजा कमी ठेवाव्या लागतील। स्पर्धेसाठी किंवा शो ऑफच्या उद्देशानं वस्तू खरेदी करणे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या चांगले होणार नाही। जर तुम्ही नको असलेल्या गोष्टी विकत घेतल्या तर तुम्हाला त्या निर्णयाचे परिणाम भोगावे लागतील। जर तुमच्याकडे काही गोष्टी नसतील तर याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला त्या संपूर्ण आयुष्यभरात मिळणार नाहीत। तुम्ही संयम ठेवला आणि युक्त्या वापरल्या तर आर्थिकदृष्ट्या तुमची प्रगती होईल आणि तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल। तुम्ही भविष्यात दर्जेदार उत्पादने खरेदी करण्यासाठी चांगल्या स्थितीत असाल, त्यामुळे योग्य वेळ येण्याची वाट पहा। जीवनातील गरजा कमी ठेवा की जेणेकरून तुमच्या हातात जास्त पैसे राहतील। अशा प्रकारे तुमच्या हातात पैसे असल्याचा क्षणाचा आनंद घ्या। बचत केलेले पैसे नेहमी आत्मविश्वास देतात। जीवनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनणे, म्हणून नेहमी त्यासाठी प्रयत्न करा। नेहमी बचत आणि योग्य गुंतवणुकीचा विचार करा। बचत केलेले पैसे, गुंतवलेले पैसे आणि गुंतवणुकीवरचा परतावा तुम्हाला नेहमी आनंदी आयुष्य देईल। आनंदी आयुष्य तुम्हाला जगण्याचे समाधान देईल। मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल। तुर्तास इथेच थांबतो। पाहत रहा नॉलेज सेंटर। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। आर्थिक नियोजन कसे करावे, गुंतवणूक कशी आणि कुठे करावी हे जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता। आम्ही ही सल्लागार सेवा 1000 रुपये या नाममात्र फी मध्ये देत आहोत।